पांढरा झाला म्हातारा झाला आपण तुम्हाला बोर होऊ देत नाही. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. मी काय त्यातला महाराज आहो काय? बायकाईले मला काय चिवट्या बनवायचा आहे काय? मला काय तुम्हाला मठात नेऊन काय अन्याय करायचा आहे? तुमच्यातली सावित्रीबाई जागृत करायची आहे मला. माझ्या लेकीतली जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, फातिमा शेख तुमच्यातली जागृत करायची आहे. एक माय मनोज पाटलाची माय गेली 4 वर्ष झाली. नंदाताई पाटील मरा सर्वेले लागते बाबू, पण मरताना त्या कॅमेऱ्याला धक्का नका लागू दे बाई. आणि मला ड्रायव्हरही घबरावते ना. त्याला वाटते बाई फाईले धक्का लागला की जमानती होत नाही ना बाया. हो तुमच्यासाठी काय मजाकचे कलाकारी आहे का? कायदा तसा बनवला माय मावलेले. कारण हा शिवाजी हे आजी आली वाटते लेकराली. चांगला आहे. सारी दुनिया गजाननचा आवाज वाढवा थोडा. आजी शिवाय लेकरू राहायचंच नाही. अरे एक दिवस मोठं सुंदर लिहिलं येईल. एक दिवस आईसाठी, एक दिवस सुनबाईसाठी, एक दिवस सासूसाठी, एक दिवस आपल्या पोरीसाठी, एक दिवस आपल्या बहिणीसाठी, बाकीचे दिवस पोराच्या मावशीसाठी. मी मनोरंजन करा लागते. त्याशिवाय तुम्ही कीर्तन ऐकाल काय बाप्पा? हा आई ऐकाल काय तुम्ही? म्या कीर्तन सुरू केलं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. वाव, तबल्यावर मा नातू आहे. तुमच्या मताने मी काय संन्यासी आहो काय? महाराज ब्रह्मचारी. कायचा ब्रह्मचारी आहे बे? तू लेखा ब्रह्मचारी राहू शकते का? साधी गोष्ट आहे काय ब्रह्मचारी राहीन? मला लय राग येते. महाराज ब्रह्मचारी गजानन बाबा राहिले, ब्रह्मचारी साई बाबा राहिले, ब्रह्मचारी हनुमान राहिले, ब्रह्मचारी जगद्गुरु तुकाराम महाराज लग्न केल्यावरही ब्रह्मचारी होते बाबू. लग्न झालं तरी जिजाबाईले सोडून दिलं तुकोबारायानं. ब्रह्मचारी यायले म्हणतात. गाडगे बाबा पत्नी होती पण जगाच्या सेवेसाठी, गोरगरिबाच्या, अपंगाच्या, दिव्यांगाच्या सेवेसाठी जसं बच्चू भाऊनं पूर्ण जीवन अर्पण केलं. दिव्यांगाचा देवता असा मनोज भाऊचंही काम आहे. गिरते को उठाना स्वर्ग मेरा, स्वर्ग मेरा. ते वर फर काही नाही, चिवत्या बनवायचा धंदा आहे. वर स्वर्ग आहे, खाली मृत्यू आहे. चिवत्या नका बनवू. ते बायाले सांगते महाराज लोक. रावणाला 10 तोंड होते. आता तुम्हीच सांगा काकू, लेडी हार्डिंग मध्ये एखाद तेरे बाईले 2-4-5 तोंडाचं लेकरू झालं? काहीच काही सांगतात. अरे ज्योतिबा फुले सांगा, शिक्षण सांगा. पोरगी डॉक्टरीन झाली पाहिजे, PSI झाली पाहिजे, इन्स्पेक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाल्या पाहिजे, तहसीलदार झाली पाहिजे, ग्रामसेविका बनली पाहिजे आणि नगरसेविकाही बनल्या पाहिजे. पण आपल्याला हे महाराज लोक काहीच काही सांगते. येऊन जाऊन महाराजच्या पाया लागा. पडा हर काका टाळी. सुखी रहा, तुमचे लफडे चालू ठेवा. अरे गाडगे बाबानं जीवनात नाही पाया लागू दिलं. सत्यपाल का वागला असा? माई बायको मेली तर काय केलं काकू? मी 10 वर्ष झाले माई बायको मेली एकाएकी अटॅकनं. मी मा बायकोचं शरीर मेडिकल कॉलेज अकोल्याला नेऊन दिलं.
म्हटलं पत्नीला सांगितलं मला माफ कर, मी मशानात नेलं नाही, तुला ह्यासाठी दिलं की गोरगरिबाचे पोरं डॉक्टरीन कायच्यावर शिकतात मालूम आहे? पुस्तकावर आणि देहदानावर शिकतात. मी ते केलं. पाया नाही लागू देत, कपडे नाही बदलवले, केस नाही बदलवले, इकून जाताना टोपी काढून टाकली म्हणजे लोकांना महाराज म्हणू नये, पाया लागू नये, मला साईड बिझनेस वाढू नये. इतके महाराज झाले बम गांजा पेते, बम बम बोले, आणि कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, नाही तर दोघंही तसेच मेले. साले हे महाराज स्वतःच लफडेबाज, जगाले काय बनवतील सांगा ना. म्हणून जागृत व्हा माय मावल्यांनो. तुम्हाला जीवनात जर तुमची मुलगी ते डॉक्टर जयस्वाल मॅडम, मालोकार मॅडम, माझी औषधी ते बाईच देते, माय हात हालतात, पेत नाही तरी हालतात. आता मी पेत असन काय, 5,000 लोकांची दारू सुटली माझ्या कीर्तनात. मी मागतो लोकाईले की मी मा बायकोचं देवदान केलं. माई मेली ना काकू, तर माई म्हणे सत्यपाल सुनबाईले तुया अजरामर केलं. मग मलाही देजो ना बेटा मेडिकल कॉलेज. माई आई मरण पावल्यावर मी मेडिकल कॉलेज अकोल्याला दिलो. मी त्या दिवशी माई कार्यक्रम होता, त्या दिवशी कोण मरण पावलं मालूम आहे? प्रहारचे तुषार पुंडकर वारले. मग त्या दिवशी वारले, आणि त्याच दिवशी तुषार पुंडकर माझ्या घरी येऊन राहिले त्या पंकज जायले सोबत. पण ते म्हणे मी तिकून येतो, तिकडे गेले न गोळीबार खल्लास. सांगायचं मतलब त्याच दिवशी तारीख होती 21 फेब्रुवारी, आणि माझं कीर्तन होतं वर्धेले. माझा मुलगा डॉक्टर आहे, तो म्हणे बाबा आई गेली परत या. म्हटलं नाही, 10,000 लोक राहतात मा कीर्तनात. मनोज पाटील जिमवाले आहेत, पण जसा मी लेट झालो तर धक्क धक्क करणे लगा. मोठा आहे काय विचारा. बघा बाया चालूच आहे येऊन राहिल्या. महापूर आला काय? हे वय आई तुम्ही गेल्या बाबर, किती प्रेम आहे नंदाबाई. जन्म 1 जुलै 63 आणि मृत्यू 1 नोव्हेंबर 2020. नगरसेविका जरी निघून गेल्या तरी माय बापू आपलं प्रेम लोक पाहना. मी काय इंदोरीकर महाराज, लोक तर पहा ह्या शेवटपर्यंत लोक. हे आयोजकावरचं प्रेम आहे. कोणी पाहुणे वगैरे आले तर सांगत द्या मला. आणि हे जिजामातेवरचं प्रेम आहे तुमचं. हे सावित्री, रमाबाई, भीमाबाई, अहिल्याबाई होळकर, मुसलमानाची प्रथम शिक्षिका फातिमा शेख, हे या माऊलीची कृपा आहे. आज तुमच्या जीवनात जो बदल पडला ना, हा याच्यामुळे पडला की माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने, हजारों का बैंड बाजा रे. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे माया तुम्ही माय, पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायले कचरली नाही. माय म्हणतात बापा तुम्हाला. तुम्ही बहिणीचा रोल अदा करता. तुम्ही क्षणाची बायको, पण अनंत काळाची माता. तुम्ही नवऱ्यावर प्रेम करणारी माय बी तुम्हीच आणि बायकोही तुम्हीच. तुमच्या प्रेमाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. मला आठवते बाबू, माय ते माय, तुमच्या किती तारीफ करावं तुमची. पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायले कचरली नाही आणि पोराचं पोट सपारीत मावत नाही.
अरे म्हातारी माय झाली की सुनबाईन पोरगा लेकराईले अभ्यास होत नाही म्हणून घर सोडून जातात. व अकोल्यातल्या घटना आहे. दुःख सांगावे कोणाला. अरे ज्या माईनं तुम्हाला कंबर नव्हती धुता येत, तुझे डोळे उघडले नाही त्यावेळेस दूध पाजलं रे त्या मायनं. आणि म्हातारपणात त्या मायले कुंभमेळ्यात सोडून दिलं, प्रयागराजले सोडून दिलं. अळाली माय पैसे नाही काय करी. दुःख सांगावे कोणाला. अरे दगडाच्या देवासमोर किती डोकं आपटलं. म्हणून लक्षात घ्या, आपल्या माय बापाला वृद्धाश्रमाचा दरवाजा दाखवू नका. अरे तुमच्या मायचं वर्णन किती करावं रे बाप्पा बाप्पा. तिथनी तारीफ करणं उतनी कम आहे. त्या वृद्धाश्रमावाल्याले एक म्हातारी म्हणे मला फ्रीज द्या म्हणे, मला रेफ्रिजरेटर द्या म्हणे. वारे माय तो एक मिनिट शांत व्हा, तुम्ही बोलू नका. मला की नाही फार म्हणजे मी गरम झालो ना, कोणाच्या बापाला नाही भेणार एवढा धुईन मी तिथं येऊ. सर्व कार्यकर्ते. अबे पतिव्रतेच्या मंदात गडबड नको करू. तुला साध्या भाषेत सांगतो, तुमचा मला त्रास होईन असं वागू नका. इथं 10,000 लोक आहेत, एकाचाही आवाज नाही. तुम्ही 5-7 कार्यकर्ते शांतपणा करून राहिले. आता कोणी इकडे पाठवू नका, इकडे नका जाऊ, इकडून नका जाऊ. येऊ नका. मला कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. काय करा. शरद पवारांच्या कार्यक्रमात तर मी मंत्र्याला धुतलं होतं. म्हटलं होय बस खाली यवतमाळले. आता ते मला की नाही माय मेली त्या दिवशी मी स्टेजवर होतो. तर हे मला मोठे आहेत का तो मा कीर्तनापेक्षा. मला गडबड केली की मी कोण म्हणून तर मला चाकू मारले 3. पण आम्ही मरत नसतो बाबा. सत्य कधी मरते काय आई. सत्य कधी नाही मरत. महात्मा गांधी मेले की नथुराम मेला. मुलीनं बोला बरं छोट्या. बोला लवकर. बोल बेटा. हा बोला. हे नाही बोलत. मागच्या बाईनं बोला. नथुराम मेला की महात्मा गांधी मेले. नथुराम मेला. क्या बात आहे. उभी राह. कोण म्हटलं नथुराम. उभी राह लवकर. वा बेटा सांग. आता लोक दागिन्यालाच महत्व देतात. एकीचा तरी आवाज निघाला काय. बुद्धिवान त्याले म्हणते जिनं किती दागिने घातले मारे दाखवून राहिले. झलक दिखला जा, झलक दिखला जा. बाई दागिन्याले किंमत नाही, बोल्याले किंमत आहे. एका मिनिटात बोलली बाई दीदी की नथुराम मेला, महात्मा गांधी नाही मेले. पण गोळीबार कोण केला. नथुराम न केला. मंदिर कोणाचे बांधून राहिले. नथुरामचे. कि महात्मा गांधीचे बांधायला पाहिजे. बोला. असंच आहे. पतिव्रता पायी धडी तोडून राहिले. आता काय सांगतो बेटा. साडी दे रे. तुम म्हणाली यानं काय दुकान आणली का बे. मी योगेश पाटलाच्या पत्नीला विनंती करतो, लग्न झालं नाही या तिघाईचंही, नाही तर माझ्या तोंडून पत्नीत नसाव. म्हणजे या ताई म्हणजे या तिघही भावाच्या बायकाईले बोलावं लागेल ना, नाही तर मग एखादी रात्री झाला सत्यानाश. जिमचे तुकडे. पण ह्या बाया जोपर्यंत एका जागी आहेत तोपर्यंत योगेश भाऊ आहे, तोपर्यंत गोपाल भाऊ आहे, नाही तर गोपाल राधेच्या माग. ताई या बाईनं बरोबर उत्तर दिलं. नथुराम मेला, महात्मा गांधी जिवंत आहे. तुम्ही सांगा बरं मॅडम, गांधीजीच्या जन्माची तारीख कोणती. ऑक्टोबर महिन्यात. तुम्ही बोला. हा थांबा विचारलं काय. आगा काऊन लावता दुसऱ्याच्या घरात. तुम्हाला विचारलं काय. हा 2 ऑक्टोबर. आता तुम्ही योगेश भाऊची पत्नी, त्याची कोणती जन्मतारीख आहे मॅडम. माईक मध्ये बोला. माहित असलं बोलत जा. सांगा. बोला बोला.
जमलं म्हणून तर योगेत तर तुमचं जुळलं. हा. द्या. लेकरं किती आहेत ताई? टाळ्या. एकच. धन्यवाद. सुखी राहा. ताईला पुस्तक द्या ना. ताई पुस्तक ने त्या ताईला. आणि दे. मराठा मार्ग दे. हा. पाटील पाटील आहे ना म्हणून मराठा. आला विठ्ठला बोला पुंडलिका पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु चालला का रे? काय बसून जा तू. तू बसून जा. तू मोठ्या माणसासोबत उभा नको राहू. लेकर किती आहे हो? किती लहान लहान लेकर आहेत. प्रत्येक बाई जोड 4-4, 5-5 चॅनल दिसून राहिले हो. मला काय हसत राहायचा बे दुश्मन हो. खरे गुन्हेगार तर तुम्ही आहात. लाजा वाटायला पाहिजे. रामाले किती लेकर होते काकू? हा बोला. रामाला किती? 2. उभा राह. अरे वा. काय लेकरू हुशार आहे. ये समोर येतं. नक्की तुम्ही मम्मी पप्पा हुशार आहेत बाबू. ये लवकर. बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर. हेच काय माय बाप हुशार असले की लेकर हुशार. नाही तर माय बाप बैल भारती पोट्ट बाल भारती असं आहे. धन्यवाद. किती आहेत रामाला? किती होते रे? तो माईक घे. माईक घे. माईक घे. घे. 2 आवाज नाही त्याला. थोडा आवाज वाढवा. 2 होते ना. तुझं नाव काय? ते बटन चालू कर बर. ह्या घे बरं माईक. बटन बर. साई प्रमोद वाकडे. हा. तुझं नाव काय? साई. गुरुवारी झाला काय? साई बाबा बोलो माऊला साई बोलो. साई बाबा बोलो जय गजानन. थांब ना. साई आहे ना गोळ नाव ठेवलं तुझ्या मम्मी पप्पानं. तुझ्या दुसऱ्या भावाचं नाव काय? बहीण आहे तिचं नाव भक्ती. भक्ती करू का पोट भरू सांगाली काय करू. भक्ती करू की पोट भरू सांगा मी काय करू. 2च बहीण भाऊ आहे का? अजून तिसरं नाही. 100 रुपये दे. कपड्याला तेवून आपल्याच पार्टीचा दिसत्या. तुले निळा कलर आवडते काय? हिरवा कलर निळा कलर भगवा आहे ना का? हा भगवा हा निळा आणि हा हिरवा. 3 पैकी एक घे. मागचे बोल. थांब रे. हो बोल नको. मागचे शानपणा नको करू नको. तुझ्या बापावर गेला बियाणं आहे. माईक घे बरं. तो याले आवाज नाही रे म्हणून. वाकोळे काय आपल्या लोकांचे एवढे दलिंदर नाव आहेत. जयस्वाल साहेबांनी तुमचं मस्त नाव आहे. जय सवार. कुठलेही जा कोणीही रोड न गेली की जय सवार. हॅलो. सवाल माग नाहीच. पेशंट आला तरी जय सवार. आणि आम्ही वाकोळे. काय दलिंदर नाव ठेवले तू. वाकोळे आडनाव आहे. याच्या बापाचं एवढं सरळ काम आहे काकू. पण वाकोळे बाबू वाकोळे 3 पैकी एक घे. भगवा निळा आणि हिरवा आणि एक पुस्तक. मागचे बोल नका. थांब. 350 रुपये आहेत. घे लवकर. टाळ्या. झुकलो रे तुझ्या पायावर. हे 100 घे मग. घे. खाऊ आहे. अबे ने ना. अरे खाऊ आहे. घे. घे लवकर. कायचा असलाची अवल्याद आहे. पुस्तक द्या त्याला. तो टेबला खालून कोणी साहेब लोक असतील तुझ्या मायच्या दुधात. हे लाच लुचपत भाडे हो खाऊ नका. इतका भ्रष्टाचारानं
सत्यानाश झाला आपल्या देशाचा, कायच्या ती खाऊन राहिले रे. म्हणून यायच्या पोरी लफडेबाज पैदा होतात, फक्त मोठ्याच्या असतात म्हणून दिसत नाही. गरीबाची दौंडी. शंकराची पोरगी दिलप्यानं नेली हो, म्हणजे गरीबाची आहे म्हणून दौंड्या. आणि यायच्या पोरीचे 2 विड्रॉल झाले तरी सेवाग्राम 100 ग्रॅम. हे घे, तुले अजून मराठा मार्ग देतो बेटा, घे. थँक्यू. लय लेकर हे पाहिजे मायचे संस्कार. त्यानं नोटाले 3.5 चालेल. अबे सोड रे म्हणे हे पैसे. नहीं तो टेबल के नीचे पैसा, कुर्सी के ऊपर पैसा. टेबल के नीचे पैसा, कुर्सी के ऊपर पैसा. पैसों का लफड़ा किया साहेब जी, साहेब जी. काय 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 डाबर काय गिट्टी काय आम्हाला काय तुम्हाला काय, पुरा देश खाय. शेवटी साल्या मोर 5 क्विंटल इंधन आणि पेट्रोल साले हजरामर व्हा. त्या दिदीनं महात्मा गांधीची जन्मतारीख सांगितली बाबा. वाकोडे पुस्तक ठेवून दे. इथं नको वाचू. लक्ष दे. कोणाला पुस्तक इथं नको वाचू, घरी जाऊन वाचू. मी याच्यात गाणे सुंदर लिहिले ना बेटा, तुम्हा लेकरांना म्हणता येतील. ते तुम्ही कोणतं गाणं म्हणता ना रे, ते असं काय हा बोला, मुलांनी बोला आता. काय हे कोणतं गाणं आहे ते कसं, हा कसं, हा हो हो. तू ये इकडे. काय झुकेंगा नाही म्हणता ये मा. ये, ये. काय लेकरू हुशार आहे व मावशी. अरे धन्य माता पिता तया, धन्य ते माय बाप. काय पिस पैदा केले एका मिनिटात. वा वा. कसं म्हटलं, कसं म्हटलं ते. हा. पुष्पराज. सिनेमाचं नाव काय. पुष्पा 2. हेही मालूम आहे त्याला. तू बोल नको आता. हिरो कोण आहे. पुष्पा हिरो हिरो मागची बोल नका. हिरो. हा. 3 लाईन देतो. धर्मेंद्र, जितेंद्र, अल्लू अर्जुन. थांबेद. हटले का ऍटम फेल करून टाकला. हा हुशार आहे. अल्लू अर्जुन. हा, तू टॉकीज मध्ये झाला काय. याले 100 रुपये दे. आणि तुले अभ्यासाची गरज आहे, तू पुस्तक वाच आणि त्या हाताने त्याला 100 दे. ओके. काय लेकरायचा अभ्यास आहे, कसा शिवाजी पैदा होईल. म्हणून माय माऊलीले सांगतो, माय 2 पोरी असतील, ज्या बाईनं 2च पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं राहा. राहा लवकर. एकच बाई, फक्त एकच. 10-15 जणी. मागच्या वा राहिल्या. वा वा. या मॅडम मला सत्कार करू द्या बा. या या. वा रे वा. गोपाल भाऊच्या पत्नीनं या. गोपाल दादाची पत्नी एक राधा. गोपाल म्हणजे कृष्ण. नगरसेविका मंजुषाताई शेळके आलेले आहेत. तुम्ही का राधाताई. राधा नाही म्हणजे गोपाल भाऊची पत्नी ना, मग राधा. कधी एखाद्या वेळेस म्हणाव, कधी येशील मन मोहला. साडी दे रे. माईक पहिले विचारा. पहिले 2च पोरी आहेत काय. 2च मुली आहे. 2च मुली आहेत. काही तुझ्या हिरोनं काही म्हटलं नाही. नाही काहीच नाही. वा. मुलगा पाहिजे आपल्याला. नाही काहीच नाही. नाव चालवायले. नाही हा. बिअर बारवर गेला पाहिजे. नाही. अरे लेकरही पाहिजात तर मग मनोज सारखा पाहिजे. नाही तर काय करतं कचरं पैदा करू. दिवसभर पोट्टीच्याच लफड्यात राहते दिवसभर. झालं त्याच्या मायची कटकट नाही होत. हे असं कचरं पैदा करू नका. वांझोटी राह नाहीत, पण पैदा करशील तर जय जिजाऊ जय शिवराया.
शिवराया आणा, भगतसिंग आणा, बच्चू भाऊ पैदा करा. मनोज सारखं वाहून घेतलेलं समाजाकरता तो आणा. तो पराग गवई आहे अकोल्यात, रक्ताचं काम करत राहते, पेशंटच्या दवाखान्यातच राहते. हे मनोज दादाचंही काम सेवेसाठी आहे. म्हणून ताई धन्यवाद. बरं सासू नाही म्हटलं की होऊ दे ना. नाही नाही काहीच नाही. तुझी सासूही हुशार आहे मग दे रे. म्हणून मला आदत आहे, मी अशा माऊलीचा सत्कार करतो दररोज. हे आज महिला दिन आहे म्हणून नाही, माझ्या डोळ्यासमोर ह्या 12 महिने देव्याच आहे. घ्या ताई टाळ्या. आणि तुम्हाला ग्रामगीता देतो एक. तुम्ही आता जिम फिमचं तुम्ही शिकवसान ना. आई तुमची सासू शिकवय ना. सासूबाई गेल्या, बसा. तुमचे पती, तुमचे देर जेठ आईवरच गेली तब्येत. मस्त आहे तुमचा परिवार. ते ब्युटी पार्लर कोण चालू, मी बोर्ड पाहिलं. बरोबर बरं आहे. माझ्याकडे लक्षात ठेवा मनोज भाऊ, मला बी हालत बनवायची. तुम्ही क्लास लावून द्या. मी मला मालूम आहे जयस्वाल मॅडम आहेत म्हणून. आलं लक्षात. हे आपल्याला आवडलं. हे मंदिर असे पाहिजे. शाळेरूपी मंदिरावर प्रेम करा. प्रेम कराल ना आई, शिक्षणावर प्रेम करा, तुमचं दुःख दूर होऊन जाईल. इमान इतबारे सांगतो, माझ्या मुलीबाई, माझ्या बहिणी, माय सावित्रीच्या लेकी शिकल्या ना तर तुमचं कल्याण होईल. तुम्हाला नोकरीवाला नवरा पाहिजे असं म्हणायचं कामच नाही. हे पहा ना जोडप मांग डॉक्टर जयस्वाल तथा डॉक्टर जयस्वाल मॅडम है, कशी जोडी आहे. तुमच्यामध्ये नोकरीवर असतील तर आपली क्वालिटी ठेवा मुलींनो. फक्त मी दिसायला किती चांगली आहो, मग अंगावर सोनं किती आहे, क्वालिफिकेशन किती आहे, शिक्षण किती आहे ते दाखव. नाही तर काय फायदा. तुमच्या जीवनात बदलायला पाहिजे. मंजूचा ताई शेळके यांचा सत्कार जयस्वाल ताई करतील अशी मी डॉक्टरीन बाईले विनंती करतो. आल्या काय? थांबा माईक देऊ. नाही माईक दिला तो वाया जाईन का, म्हणजे जास्त भाषण द्या. आज महिला दिन असल्याच्यानं प्रत्येक बाईले वाटते मी बोलली पाहिजे. हे आहे ताई. मी मॅडमला मंजुषा ताईलाही धन्यवाद देतो की नगरसेविका बाया. नाही तर काय म्हणत लोक मालूम आहे काकू, सासू म्हणे बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले काय म्हणे उभं राहून बोल. म्हटले शब्द बोला. उभं राहून बोला. उभं राहून बोला. बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले नाही ते पूर्ण बोला शब्द. बाबू इले डोक्यावर नको घेऊ. हे पायातली काय म्हणे चप्पल. आता ते चप्पल जर बुडीच्या तोंडात बसली तर शांताबाई थोबाड इष्टमन कलर. इतकं कठीण काम आहे. ज्या बाईले नरकाचं द्वार म्हणत, आज ते बाई कोण आहे मालूम आहे? कोण आहे बाई? नगरसेविका तर आहे, पण ती बाई राष्ट्रपती आहे. ती कोणाची? उच्च लोकांची नाही, आमची उच्ची जात आहे. कायची आहे बे? हलकट हो. तुम्ही कायचे उच्च बे? आमचा शिवाजी महाराज उच्चा, आमचा गाडगे बाबा उच्चा, त्याचं जीवन. आमची ज्ञानेश्वर माऊली उच्च. हे म्हणते आम्ही उच्च जातीचे आहोत. मग तुझ्या मायनं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला? तू पैदा होताना काय 3 महिने जास्त थांबला? आणि आमच्या टाइमला काय अर्जंट आलो, मी येतो मी येतो. आलं बेटा. तुम्हा महिलांना नरकाचं द्वार म्हणत
आज शिवाजीराजे, बाबासाहेब, ज्योतिबा, शाहू महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे आले न तुमच्या महिलांची सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई अव ह्या आल्या नसत्या माय तर तुम्हाला नवरा मेला ना तर विधवा बाईले जगायचा अधिकार नव्हता, तिलेही जाळून मारत. काय गुन्हा केलता? साडी दे. हा राहू द्या, तिथंच थांबा, उभे राहा. मिळते तिथंच थांबा ना. येतं का इकडे? कॅमेऱ्यात येतात. होय, हुशार आहेत बाय. कॅमेरामन. हॅलो हा. महाराज, मी रामदास कडशीची भाची आहे. तुमच्या कार्यक्रमासाठी स्पेशल इथं आलेली आहे. कोण्या गाऊन? वरुड जोडक्याहून गौकर्णाबाईची मुलगी. जवाईबाची आपली भाची आहे ना, हो, रामदास खडसेची पोरगी. रामदास खडसेची भाची भाची. म्हणजे गाडगे बाबाच्या जातीच्या. हो. जमलं. म्हणून तर त्यात पेट्रोल आहे ना, नाही तर कीर्तन ऐकायला येत नाही. डान्स असला ना तर कोणी येत, पण कीर्तन ऐकायला आल्या मनोज भाऊ न. मनोज भाऊ म्हणा लागन तुम्हाला, माझ्या तब्येत कडे लक्ष द्या ना भावा. ओके नाही तब्येत, म्हणून मी तुमच्या सारख्या माणसाला अंगाला अंग लावतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही गोड स्वभावाचे. हा आईवरच गेला स्वभाव. मम्मी पप्पा मारवाडी दिसला की अंगाले अंग लावत जा. कोणता मारवाडी दारू पिताना पाहिला काय रोडवर? कोणता जैन पाहिला? हा मारवाडी गुजराती पाहिला? म्हैस तुमच्या गाईचं, म्हैस तुमच्या म्हशीचं, आणि पेढे कोण निघते अकोल्या? गुजरात. स्वीट मार. या ताईचा सत्कार करा. नाही ना, करा ना. हे नाही नाही, हे घ्या ना. टाळ्या. बसा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. माझ्या तब्येत कडे लक्ष द्या. तुझ्या दर्शनी. अरे मारवाडी, गुजराती, जैन यायच्या अंगाले अंग लावत जा तुम्ही. बँकेचे साहेब भेटले, त्याच्या अंगाले अंग लावा. कॅशियर, बर कॅशियर, पैसे लक्ष्मी वास करते ना, याच्या जवळ राहिलं की. फक्त लेडीज कॅशियर असली तेव्हा अंगाले अंग लावू नका. मग 354, मग हातकडे. अरे चांगल्या माणसा, माझा बोलायचा काय अर्थ आहे? तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, तुम्ही माय मावल्या फार धार्मिक राहता, मला मालूम आहे. म्हणून तुमच्या अरे बा किती उपस्थिती आहे बायेची, समजल्या नंदा आई? हे तुमच्यावरचं प्रेम आहे. येता का? या. हो या. आपण आल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब, डॉक्टरीनबाई. कारण त्याच्या ड्युट्या आहेत ना हो जबरदस्त. आपल्या ड्युट्या कीर्तन आहे का? महाराजच्या पायाला का? आणि महाराज चुकी ठेवा, असं आहे. आपलं बजेट अलग आहे. आणि मी बोर होऊ देत नाही. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी. कधी कधी गौतमी ताईची ते डान्सर नाही बाई, मला लय आवडते गौतमी पाटील. बहु डान्स काय निरे धूम. अरे आपले पोरी नृत्य करतात. नाचणं वाईट नाही, फक्त फरक काय पडते? आपली पोरगी कुंब्याची, मराठ्याची, तेल्याची, बुद्धाची, मांगाची, वंजाऱ्याची, बंजाऱ्याची. आपली पोरगी नाचली की हे हरामखोर नाची म्हणतात. काय म्हणतात? आणि यायची नाचली की मला जाऊ द्या ना घरी आता. म्हणजे यायची नाचली की हिरोईन. यायच्या पोरीनं जर दुसऱ्या जातीचा नवरा केला तर काय म्हणतात माणूस? ते पोट्टी बदमाश आहे. पैशासाठी तिनं पोट्टे खराब केले. आणि यायच्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला. सांगू काय, दिल्ली पासून नाव, आपलं नाव सत्यपाल आहे. 100% सत्यच बोलतो.
इस्टेट जमवली नाही, तुमच्या जिल्ह्यातला माणूस आहो मी, पैसा नाही जमवला, मला मालूम आहे. जास्त नोटा जमा केल्या की माजला माणूस. हे पहा ना, महाराज लोक जेलमध्ये आहेत, नाव नाही घेत त्याचं मी, कुत्र्याचं काय नाव घ्या, तरी आमचे महाराज असे नाहीतच, आमचे बाबा असे नाहीतच. मग तुझ्या बायकोला पाठव टेस्टिंगले, काय चालू मूर्खपण. अरे मी म्हणतो माय मावल्यांनो, तुम्हाला वाचायचं आहे तर चरित्र शिवाजी महाराजचं वाचानाजी. अहो तुकडोजी बाबाची ग्रामगीता तर न्या, 50 रुपयाची ग्रामगीता आहे माझ्याजवळ. पैसे धंदा नाही मला, पैसे कमावलेच नाही जीवनभर मी, मला मालूम आहे माझं जगणं असं जगा. हे शिकवलं ग्रामगीतेनं, कसं जगा, आपलं लग्न कसं करा. हे फटाके फोडणं माय लय जीवार आलं मनोज भाऊ, पण काय करावं लागते बा मोठे माणसा, याच्यातच बर्बाद व्हा फटाके फोडू फोडू. अरे तुम्हाला जास्त शौक आहे फटाक्याचा तर तुम्ही तर सेवा करताना पेशंटची, एका फटाक्यात एका गरीबाच्या लेकराचं अंग झाकल्या जाते रे. मी ते गरिबी पाहिली बाबू. माझा मित्र होता गुजरात, त्याचं पोरग माई भांडे घाचे आणि संध्याकाळी उरलं सुरलं ते आमच्यासाठी आणत जाय. म्हणून तर मी शाकाहारी आहो. ज्या हॉटेलात अंडा आहे ना तिथंही नाही खाल्लं मी आतापर्यंत, जेवण केलं नाही. जिथं अंडा आहे ना त्या हॉटेलातही जेवत नाही. शाकाहारी शिंपी आव ना, सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संगत ठेवा रे बाप्पा, त्यातला आव ना फाळतोय शिवतोय. आमच्या जातीले कोणही हलकट समजू नका सांगून देतो. गजानन नगरातल्या शिंप्याईनं कपडे शिवणं बंद केले तर तुमची ब्ल्यू फिल्म झाल्याशिवाय राहणार नाही. बिना कपड्याचे फिरतान. म्हणून सांगतो माझ्या भावांनो, जातीयवादाचा विषय आला की मला लय राग येते जी. आणि ते ग्रामगीतेनं काढलं आणि तुम्हाला आम्हाला दिशा देण्याचं काम केलं ग्रामगीतेनं. म्हणून ग्रामगीता महिलांनी वाचा. माझ्याकडे पुस्तक आहेत, 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत, 250 रुपयाचे. घराघरात या विचाराची पेरणी झाली पाहिजे. ज्योतिबा फुले काय काकू जाऊन राहिले का बाहेरून येता, काय काय म्हणणं काय. मग हे घ्या ना, हे भावाकडून देतो, येऊ नका तुम्ही. एवढे मोठी मेहनत घेतली, हा जाऊ दे, तू फेकू फेकू नको. नको. तू काय क्रिकेटचा बॉल समजला काय. अबे उभा राहायची तर उभा राह. उभा राह. तू म्हणता फेक, ग्रामगीता फेकू काय मी. तू पैदाशी फॉल्ट आहे काय, मॅन्युफॅक्चर फॉल्ट आहे काय. दीदीले दे हाताने जाऊ दे. आता कोणी मागू नका. काकू तिथंच उभ्या राहा. कार्यक्रमानंतर मला फुकट मला पुस्तकं मागू नका. देणारे हाताने. अबे दे ना हाताना हात. त्यासाठी म्हटलं इथून हाताने हात. हाताना हात दे ना. नेऊन काय द्यावं लागते ते. तुही काही नाराजी आहे काय. तू किती चंचल आहे. तू सर्कस पायताना झाला काय तुझ्या मम्मीले. काय मॅडम. हाव ना मुंडगाव. मी शाळा शिकलो ना बेटा. हा बरोबर. काय आडनाव. खरपकार. चांगली कंपनी आहे. माई लेख चांगली पडली. तो मालक वगैरे लय समाधानी आहे. पण मा असा अंदाज आहे का दीदी लय परिस्थिती बिकट होती. तुमचं लग्न झालं तेव्हा वनवास होता. कसं जगाव का एवढी भयानक. हात दाखवा. हात दाखवा. आता खाऊन पिऊन ओके आहे. बँकेतही जमा आहेत. लाडक्या बहिणीचे 3000 आले. 21ची वाट पाहू पाहू थकली. बरोबर. मुंडगावची माई बहीण आहे. लेक आहे ना माई बहीण. खरपकारची पोरगी आहे. मी मुंडगावात शिकलो ना. पानठेला हॉटेल चालवली नव्या बाजारात. मी शिकलो तिथं. माझ्यावर उपकार आहेत मुंडगाववाल्याचे. तुमचे तर एवढे उपकार आहेत
डाबकी रोड मध्ये माझा कार्यक्रम 2020 ला आलतो मी, म्हणजे सॉरी 20 वर्षाच्या अगोदर माझा कार्यक्रम झाला. आणि एक सेना महाराजचा चोंडीकर माझे मित्र आहे, भगव्या टोपीवाले, त्यांनी ठेवला होता माझा कार्यक्रम भाषणाचा. अर त्याच्यानंतर शांत राय, मला लेकराईनं गडबड केली की मी अंदाज लावतो हे लेकर चांगले कधी होतात. आई जरा प्रार्थना करत जाय ना बापा 10 मिनिटाची. मंगल नाम तुम्हारा प्रभु हाय प्रार्थना गुरुदेव थे. याच्या पुढचं म्हणा बरं एखाद्या बाईनं, हाय प्रार्थना गुरुदेव थे. याच्या पुढचं म्हण, उभं राहून म्हण, उभं राहा. एकच बाई. हा. बोल बेटा. बोला तुम्ही. आणि पाय रे गजानन, टाळ्या. हे तर लेकरू आपल्या कंपनीतलं गुरुदेव सेवा मंडळ. धन्यवाद बाळा. हे बापा उभीच आहे ना बाई. हे याले म्हणते संस्काराचा ठेवा. मी जे म्हणतो ते तिच्या पाठ आहे. नाही तर पहा आता माझा काही परिचय आहे काय मॅडमचा? नाही. या भारतात बंधुभाव